काय काहीच नाही दिसून राहिलं. काही माहोल पिचकारी नाही, काही नाही, काहीच नाही. अरे कसं रे बंगरेशा? उद्या माय बाबा आणून राहिले म्हणते, मग उद्या आणणार आहे तुम्हाला काय माहिती? द्या ना जरा चिवडीचं पाणी द्या ना. काही नाही आणत मला. काय आणते तुझा बुडा? मग पाय नाही इकडे पोट्टे पिस्तुल्यानं मग 250 रुपयाची घेतली. मग हे चिंगरीनं घेतली 250ची. काय रे झुंबर? मग कलर घेतला सगळं. आणि तुम्ही काय सांग काही घ्यायचा? काही नाही आणत तुझा बुडा, काही नाही. तुम्हाला काय माहिती आहे? आणते माय बाबा. मग खाडोळे साहेब लय पैसे देणार आहे. मग तुम्हाला माहिती आहे का? म्हणे ना मला येतो म्हणे मी बम सामान आणतो म्हणे. पिचकारी रंग हे ते सगळं. बरा फोन लावा बरा. हो पाय बरा आणते का तर? काहीच नाही ना. हे बा आता फोन लावून देऊ का तुम्हाला? तुझ्या बाबाला विचार काय आणता म्हणा. विचार नाही विचार. आता लावून देतो फोन. लावून द्या. काय म्हणते शांताराम भाऊ? हा बोला शांताराम भाऊ. काय म्हणते बा? काय नाही हे पोट्ट बोलतो म्हणते बा. 1 मिनिट काय बोल बा. बोर त्या बाबासंग बोल म्हणलं. पाय बा काय म्हणते ते तर बंगरेशा बोलू राहिला. ए बंगरेशा काय हो रे? काय म्हणतो म्हणलं? काय झालं बा? उद्या येऊ राहिले तुम्ही? हा उद्या येता नक्की? काय खरं आहे आता. अजून तर मॅडमला विचारलं नाही आता. हो बिलकुल उद्या येतो ना. येतो तेच म्हणलं मग पिचकारी रंग आणि हे ते सबन आणून राहिले तुम्ही? हा आणता ना? आता इकडे खिशात दमडी नाही. म्हणजे आता ते कमिशनच्या भरोशावर काम होतं. आता एक तर मॅडम पैसे देते का नाही काय सांगा आता. बरं पाहा लागल. अबे बा कलर आणि फलर आहे बा चांगलं नसते ना. मग रासायनिक कलर वापरणं चांगलं नाही. डोळे खराब होते ना, केस खराब होते, त्वचा खराब होते. मस्त आपलं ते पैशाचे पानं आपलं फुलं आणा मस्त भिजवा. रातभर मस्त कलर होते. ते टाकीभर करा का तिकडे 2 टाके करा. फेका एकमेकाच्या अंगावर. आता काय अरे अबे काही काम नाही ते फिचकरायचं. एखादी शिशी घ्यायची मस्त. ते पाणी भरायचं आपलं छिद्र पाडलं की झुईचं. नाही तर टंबरेटार फेकायचं. कायले पाहिजे पिचकारी? आणतो थांब जरा. हो ठेव फोन ठेव. काय शांताराम भाऊ काय म्हणते? शांताराम भाऊ पोट्टेचं काय चालू आहे? काय नाही हे आता टेमलू राहिले होते. मी आला बाबाला फोन. मग काय दे ना द्यायला काहीतरी आणून बा. हे पोट्टे झरान घेऊन राहिले ना. असे आहे शांताराम भाऊ. दिलं कोट्ट्याला कुचकून आता. हो आणतो रे बा. आणतो बंगरेशा आणतो. हो काय काळजी करू नको. आणतो. आणतो. हो ठेवा आता. आणतो नक्की आणतो. चलो तर पोट्टे चांगलो रे. काय रे हे शांताराम भाऊ देते रे लावून. मग काय पोट्ट्याला दिलं त्याने हे करू फडकून देते. आणि मग आता मजा पाहिजे. बरं शिवलाल भाऊ गेले का ते? हो त्याला म्हणा ते कंदील बुड्याला फोन लावा. ते कमिशन देते का नाही. हा सकाळी जाणार होता ना ते. हो गड्या तिथं गेला असं आता 9:30 होऊन राहिलं ना नाही का? हो तिथं 7:30 जाणार होता. हो चल मग ते शिवलेला का निघायचं होते. कसं गाडी काढली होती ना. चल पटकन त्याला भाऊ. त्याला सांगा लागेल ते फोन लावा आणि पैसे मागून गेलो लवकर नाही का? एक तर मला फीस करा आणि ते आता पोट्ट्यासाठी रंग घ्यास लागते. नाही तर पोट्ट कसं अंगावर येते बरं. चल बरं चल लवकर चल पळत चल. पाहिलं काय म्हणते बुडा? काही सांगत नव्हतं. बरं झालं आपण फोन लावला का? हो आता काही ना काही आनंद तरी जरा काळजी तरी लागली त्याच्या मागं. अरे ते कसं सांगितलं बरं केला आपण नाही का? जाऊ तिकडे टच केला ना. पण तरी म्हणलं नाही शांताराम भाऊ आपल्या पैशाचे फुलं द्यायला हारा लावा नाही का? इमर्जन्सी सेवा समजा नाही आणले तर ती करा तुम्ही. कसं आहे कधी रंग आणते नाही आणत. आपलं कसं सोयीत असलेलं बरं. तुम्ही आता काय करा लय काही टाइम झाला नाही. ऊन काही जास्त नाही. 11 वाजायच्या आत तुम्ही जा आता मस्त आपल्या वावराच्या बाजूनं. मस्त तिथं याची झाड आहे पैशाचे फुलं गेलं बम आलेले आहे. घेऊन या ना चांगले. घेऊन या मस्त सायकलला घेऊन जा घेऊन या. मग काय नो टेन्शन. लोडचं काम नाही का रे जगण्या? म्हणजे या रंगापेक्षा ती रंग चांगला आहे ना. जा मस्त घेऊन या. त्याच ठिकाणी होतो आम्ही. कसं आता ते पहिले चाकोल्याचे आम्हाला ते हारा करावं लागते ना. ते करतो मग जात होतो. असं विचार होता आमचा. नाही ना चाकोल्यानंतर होते. शियांचे आपल्या घरी कोट्यात बसला आपलं सावलीत. पण हे उन्नीचीच असला का मग ते झाडाचे फुलं तोडाले. आता चालले जा तुम्ही सटकन आणि पटकन घेऊन या. जा मग आता. तसं करावं लागेल मग नाही का? चाकोल्याचं लगायचं मग नंतर हारा करावं लागेल. उद्या होळी आहे नाही का? अजून काय पाहिजे समजा होळीसाठी अजून काय लागते? नाही त्याचं करतो आम्ही बरोबर. पोट्टे जमा करून ते लाकडं विकडं गौऱ्या जमा करणं उद्याचं पाहतो ना आम्ही ते. हो ते एरंड्याचं झाड आहे ते सगळं पाहतो. तू फक्त रंगाचं पाह तुमचा. चांगला टाकीवर रंग तयार करा. भिजू घाला ते फुलं. जा घेऊन या आता जा मग उन्हीच्या हात जा लवकर. उशीर काय करू नका. जा मला संकेत ते भारतीय देते तुला रंगाचे पैसे. देतो म्हणे आता आपल्या गावात दुकान लागलं ते तिथेच घेऊन देतो म्हणे असं म्हणे बा. ते मागून घेतो मारती चाटेल आहे बरं. हो त्याला म्हणा ते कसं भानूच्या दुकानातून काय घ्यास ते घेऊन घे. मोकळं कर नाही तर रंग राहणार नाही. ते करून घे तिकून आल्यावर. जा मग आता. काय तुला भरली काही का जिनिंग जायची जसं का तुझ्या घरचं होती. अरे थांब ना जरासा. कंदीलाबाजी फोन लावणं कमिशनचं. ते गेले होते सकाळी 7:30 जाणार होते ना. आणलं नाही आणलं देऊन दे म्हणा पटकन. आपल्या कामी ना ते आता. मग आता एक तर मॅडमला सुट्टी मागू आपण उद्याची. होळीला जा लागते म्हणून म्हणलं लवकरात लवकर कंदीलचं क्लिअर करून टाक. थांब ना आता 9:30 वाजले. आता बसून थांब ना. होऊ दे ते येईन ना त्याचा फोन. ते काय लावते फोन? आपल्याला गरज आहे ना इकडे. पैसे पाहिजे ना पार्टीले. लवकर फोन लावा तुम्ही. विचारपूस करून घ्या सटकन आणि मोकळं करा. तुम्ही रे दम नाही पडू देऊ. थांब आता फोनच लावून पाहतो नाही का? काय नाही आला असून तिथून म्हणा ते. सकाळीच जाणार होता ते. थांब आता पाहतो. म्हणा कंदीला पाहिजे तुमची योगच खराब आहे एवढे. सांगा बरं चून खाऊ सारखे जर तुम्हाला फटके देऊन राहिले 50ले. पावर उभे चाट दिली त्यानं खरं वाटू राहिलं ना की बा नाटक आहे म्हणून हे. पण आपल्याला काही बोलता येऊन राहिलं काऊन की आपले हात बोटो चेपेला आहे तो. पावर दिलाच काही फटका देणार आता.
आपण काही दुर्लक्ष करावंच लागते ना मग शिरा, नाही तर 50च्या मग 5 लाख जायचे ना आपले, नाही तर पुरं गबाडात जायचं. म्हणून मुका मी काय करतो, नाही तर याला याचून खावले, अरे याला तर पुरं सर्कस केलं असतं म्या. पण जाऊ दे आता, कोणी नाही सूच देत बा तुला. आता उचल ना लवकर, काय ते बोल ना त्याच्यावर. चालू गाडीत मोबाईल उचलो का मी, लोकांसारखं नाही घटत ना मला असं ते कानाला लावणं, बोलणं, हसणं, ती गाडी पुढे काढणं. इतकं जमते का आपल्याला? फालतू पळा लागेल तर टंगडे मोडून बसा लागेल. थांब ना, मग साईडला गाडी लावतो आणि बोलतो बा, कोण माहिती पाहू दे मला. आता किती बेला चालल्या, उचल ना बा ते, बोल ना ते, सटकन निघायचं आहे ना आपल्याला. काय उचलाव का नाही हेच तर मी विचार करू आलो. शिवल्याचा फोन आहे ना. त्याचं काय भेवाय तुले, उचल ना त्याला, बोल ना काय म्हणते, काय म्हणणं आहे त्याचं. कमिशन मागते ना, कमिशन मागते ते 5,000 रुपये. आता त्याचं काय आलं बाबा इथे, शिवलालचं काय या प्रकरणात आहे ना, तिथून तर सुरुवात झाली प्रकरणात रे. त्यानंच ते आयडिया दिली हे चुनखवले पैसे द्यायची. मग काय तर हॉस्पिटलमध्ये ना, मग आता हे आपल्याला 5,000 रुपये त्याचे कमिशन कबूल केलं तर मी त्याला देतो म्हणून. हे जर 50,000 निघाले तर मग निघालेच नाही ना, मग निघालेच नाही तर मग पैसे काय त्याची, सांगून दे ना मग, फोनवर देत नाही म्हणून. ना. तसं नाही म्हणता येत ना आपले की बाबा पैसे भेटले नाही म्हणून. पैसे भेटले म्हणूनच मला लागणार आहे आता. हो, नाही तर मग कसं माय पोरगं बिफरते बरं, त्या पोट्ट्याला घेऊन ते मारामारी करायला जातेच ते चुनखवजी इथं. हो, मागच्यासारखं. म्हणून म्हणलं नसतं कसं आहे, अजून ते प्रकरण मोठं वाढत जाईल ना, ते पेटत जाईल ना. म्हणून आपल्याला दडपून टाकायचं आहे ते. पैसे दिले मग त्यानं, बँकेत टाकले आपण, चाललो घराकडे. असं घरच्या सांगतो तू बी मी बी. आणि या शिवल्याला म्हणतो बा पाहू त्याचा काय विचार आहे. तर सध्या काही त्याचा फोनही उचलत नाही मी. घरी सांगितलं अजून पोट्टी गँग करायची आणि जायची त्याला माराले. हो, पहिले होतं तर लग्न नव्हतं झालेलं, आता मारते तर लग्न झालेलं आहे. बरोबर नाही ना गोष्टी. देणकी अजून लेखाचा अंगावर यायचा. हो, जाऊ द्या मग, जाऊ द्या. हो, ते त्या शिवल्याचं तुम्ही निपटून टाका काय आहे. तर घरी आपण असं सांगू की बा पैसे दिले त्यानं, बस जाऊ दे तिकडे. म्हणलं दोघातलीच गोष्ट राहू दे. पैसे भेटले बा आपल्याला. हो, ते शिवल्याला पाहूल्या का द्या. हो, देताही नाही त्याला पैसे, आणि फोनही नाही उचलत त्याचा. आता अजून किती फोन लावायले, 5-6 खेप लावून पाहिला ना, उचलायलाच तयार नाही. काय करावं आता. ते अंगात आली ना त्याने, पैसे भेटले त्याले म्हणून आता काही गरज नाही राहिली त्याला, झाला विषय संपला आपला. तसं नसते बाबा. एखाद्या व्यक्ती माणूस गडबडीत असते किंवा मग कसं अडचणीत असते, उचलू नाही शकत. मी दुपारी पाहतो लावून बरोबर जिनिंगमध्ये गेलं की संपर्कात राहतो मी. हो, सांगतो संध्याकाळपर्यंत याचा निकाल लागण्याचा आहे आपला. ठीक आहे, चल येतो मग मी. सुट्टीचं पाहिजे फक्त, सध्याशी काही मागू नका मॅडमले. हो, संध्याकाळी मागू, नाही ते दिवसभर पुरे कामं करून घेते बरं मग 2 दिवसाचे. हो, संध्याकाळी सुट्टीचा विषय काढा. ठीक आहे, येतो मी आता. एवढ्या तिला दोन टाक्या पाणी आपलं कलर बस नाही का. राहू दे मग आता, एवढा आता मस्त भिजू घालून संध्याकाळची बस. मग काय निरा फेकायचंच काम नाही का. चला मग, चला लावा कॅरियरले, चला लवकर घराकडे. चाकूला पाहा लागतील मग अजून. पिचकारी पाहिजे ना आपल्याला. पिचकारी मजा येते का. माझ्या बाबा आणते काय म्हटलं का, काहीच काम नाही त्या पिचकारीचं, काहीच उडत नाही ते. निरा असं करत राहा लागते, पाणी काही येत नाही. धरला डब्बा ओतला आले का, धरली बकेट ओतली लागायची, टेन्शनचं काम नाही. जाऊ तिकडे, आणली तर आणून नको आणू. चला घ्या उचला आपले कट्टे, चला आपल्या टाकीत भिजवाले. आता अति झालं गड्या पण नाही का. हो ना, वर झालं. इतकं नाही पाहिजे, पण इतके फोन लावून जर उचलत नसेल तर मग आता कसं, आता पाहा लागेल काहीतरी आता मार्ग. हो, म्हणजे आता आपण त्याला सल्ला दिला, त्याचे पैसे निघाले असन आणि आपले 5,000 रुपये कमिशन द्यायचं जीवर येऊन राहिले. नियत फिरली त्याची. ठीक आहे ना, ठीक आहे ना म्हणा. हो, नको उचलू फोन. हो, पाहू ना म्हणा आता. सोडत नाही म्हणा बाबू. हो, तुला काय शिवला टोकडी सोपा राहिला का म्हणा. तू असं म्हणा कंदील बुडा, पण तुझ्या वरून भरतो मी. थांब तू जरा आता. म्हणजे दिवसभर लावले तरी उचलला नाही, 100 फोन केले तरी उचलला नाही. मग आता आम्ही काय म्हणू तुम्हाला मग. तुम्ही म्हणे नाही म्हणे एखाद्या हप्ते होते असं. इतके फोन लावणे मग असंच आहे का. मुद्दा म्हणून उचलू राहिला ते 100% का बाबा म्हणा. नाही, गलती केली आपण. मग काय त्याला काढूनच नसते दिलेत, पुरले असते. खादोळे साहेबाला एक टाइमला राहिलेले पुरले, पण या नालायकाला फालतू दिले आपण काढून. मग काय तर गलती झाली आपली. आपण झाला ना पार्टीचा बेंगा आपला. कसं आता मस्त बिलकुल धुई मातीत किती माहोल केला असता आपण. मग काय आता काय खडकून आपल्याजवळ. आता मॅडम किती रुपये देतील किती नाही. आता तू म्हणे सुट्टी नको मागू, तर म्हणलं आता जा लागणार ना ते म्हणू ना मग मॅडमले. बाहेर गेले आवाज देऊ, चला बा सुट्टी मागाले. पैसे मागू 5-5. मग आता काय करता. नाही ते तर जाऊच म्हणा. हो, पण आता बाय आपल्याला थोडी पैसे देते. हो ना, पार्टीला तर काहीच नाही ना आपल्यापाशी. पण तुला सांगतो ना मी बबनराव. हो, याले कंदिलेले अशी अद्दल घडतो ना मी या धुई मातीत नाही आता यावर्षी. पाहिजे तू आता. तू पाहतच राहशील. आपण काय करतो ते होईच्या बोंबाच ना, दुसरं काय करतो तू. नाही ना, थांब ना तू आता. हे बा त्याला मार खायला लावणार मी. हो, या धुईमातीले आपल्या गावातनी असा माहोल करायचा ना. घरातले काळू काळू रंगवायचे यावर्षी. सरपंच असो का तिकडे शांताराम असो, देवीदासे बी सगळे बिलकुल असा हात धुवून घ्यायचा नाही यायचा. चांगला घरातून काळू काळू बिलकुल रंगवायची लागायची. हैगच नाही करायची यावर्षी. आपण रंग घ्यायला पैसे नाही. तू काय आता बोलून राहिला. तू गोष्टी करतो मोठमोठ्याला का, पैशाचा पता नाही. हो ना, आम्ही काय म्हणतो, एक फोन लावून पाहतं का कंदिलेले. शेवटचा एक चान्स दे त्याले. उचलला तर उचलला, नाही उचलला तर मग जाय तिकडे का, मग कामच काढू त्याचं. बरं असं म्हणतं का. बरं, एक फोन लावून पाहता शेवटचा गड्या. हो, जर उचलला तर त्याचं तकदीर म्हणा, नाही तर मग गेला पिटला समजा. देवदास पाहिजे रे, तो इकडे आले रे ते डुकर. लय मोठं खाड आहे म्हणलं. पाहिजे तिकडे, पाण्याकडे हकाल तिकडे. तिकडे हका रे कोणी. पाहिजे म्हणलं. डुकर आले डुकर. काय रुईन काय सर परेशानी आहे राजा नाही का. भैमू म्हटलं की हो ना, आता हे निघेल होतं बा, तापच आहे बा. त्याला आता काहीतरी करणं आहे. कोणते फिरलं तर तेच गत आहे. मग काय तर जाऊ दे.
हो पण लेका काय लेका पण नाही रे मग मुंशीराम आपण लेका त्याच्या घरात जर गेलो नसतं का नाही हो आपले पैसे वाचले असते लेकाचे नाही का हो ना आपण काय केलं त्याच्या घरात नाही आपण न विचारता पुसता अंदर गेलो का नाही त्याचा त्यानं बरोबर फायदा उचलला हो ना आपल्याला जोडपा दिला काऊन की आपण हातात लागलो त्याच्या आपण गेलो नसतो तर वाचलो असतो त्यानं पाणी सोडणं तेवढ्यावर आता काय त्याचा विचार लावला जाऊ तिकडे. कायच करा राजा हे शिवला राजा दिवसभरापासून फोनच करू राहिला कायच करा उचलून नाही राहिलो मी तरी लावून राहिला उचला ना काय ठेवी आहे का त्याची आयडिया सांगितली 5,000 द्या का फुकायची आहे का फेक म्हणा तिकडे देत नाही म्हणा उचला दे. जाऊ दे तिकडे काय भ्याला ते नाही का येरी तिकडे अटकून आहे काय करणार आहे आपलं लेकाचं नाही का सांगून देतो जाय जे करास ते करून घे देत नाही पैसे चला रे बबन उचलला म्हणलं उचलला हा हॅलो हा काय राजा आबाजी काय बाबा टाईम नाही वाटते फोन उचलाले नाही दिवसभरापासून लावून राहिलो बा फोन नाही घेत बा गरीबाचा हो ना ते काय लेकाचं घरी जायला होता फोन आणि मी गेलो बाहेर हो तर ते घरीच वाजत जाय मग ते हो आता वावरात आलो मी घेऊन हो तर आता बरा केला होता फोन हो काय म्हणत होता सांगता आता काही लावा ना सोय आमची जरासं धुईमातीची 5,000 रुपये कमिशन आपलं हां देतो म्हणे आता गोष्टी नाही करू तुम्ही पैसे आणले तरी कमिशन आहे तर कायचं कमिशन कायचं काही नाही का आपलं उलीचं गोष्ट सांगायची द्या 5,000 रुपये म्हणजे काय 5,000 झाडालाच लागले नाही रे बाबा झाला हो बेमान झाला असं म्हणजे आता काय म्हणजे नाही म्हणता वाटते तुम्ही नाही द्याचा विचार नाही वाटते पण काय म्हणजे असं कसं काय उलीची गोष्ट सांगायची तू 5,000 रुपये मागतं जसं का मोठा सल्लागार झाला तू वकील साहेबाच्या वरी गेला तू तर मग एवढी फी असते का काही आपलं हो काही नाही रे बा पैसे किसे काही नाही म्हणलं 100-200 देऊन आल्यावर गावात होईसाठी बाकी काही नाही बापरे पाय भाऊ बबन काशीनाथ पाय म्हणलं पाय असं म्हणजे मग समजा 100-200 नाही राहू दे तेही देऊ नका म्हणलं जाऊ दे सोड पिच्चा जाऊ दे द्यायचं नाही ना जाऊ दे ठीक आहे ठेवतो फोन ठेवतो आता ठेवतो जमलं काय म्हणते 100 रुपये देतो म्हणते नाही तिथं आल्यावर म्हणा तुला 200-100 काय असे सांगतो म्हणा आता तू आला म्हणा आमच्या हिशोबात त्याला असे भांडणं लावतो त्याची मी धुईमातीच्या ह्याच्यात पाहिजे तू आता गुंपाबुडीने का बस गुंपाबुडीचे याचे पुरे झमकवणार आम्ही आता रंग फेकला आपण फेकायचा आणि त्याच्यावर नाव घालून द्यायचं बिलकुल असा धुनकतो ना असा मार खाल्ला त्याला आता यावेळी नालीतनी टाकणं काय आणि पा म्हणलं दांगडू आहे वर्षी आता चांगली मजा घेत वाटते नाही का नालीत बुचकणं आणि ते सगळंच का सगळ्याच तयारीने जायचं यावर्षी आपण हो पैसे तर नाहीच आपल्या पैसे मग आता नालीशिवाय पर्याय का आपल्याला हो बस तिकडेच लोटलाट करतात सगळेले चला आता ते आपण मॅडमने म्हणू बा काही देसान तर द्या म्हणा पैसे आम्हाला होळीसाठी धुलीवंदनने सुट्टी द्या आता चला द्या बायाला द्या आवाज तुमच्या चला ते भेटायला चालले जाऊ ठीक आहे मग काय म्हणणं काय तुमचं म्हणजे 2 दिवस सुट्टी पाहिजे नाही का पुन्हा कसं आहे होळी आहे शिमगा आहे 2 दिवस करून मग चालले आम्ही म्हणून म्हटलं सर्वजण म्हणतात की आम्हाला जायचं आहे आता तुम्ही सगळे जर गेले तर इकडे कोण करायचं ते कमीत कमी एक फॅमिली तरी थांबायला पाहिजे का नाही तर आता हे सर्व कोण करा मग आता कसं ऍडजस्टमेंट करा मॅडम 2 दिवस आम्ही सुट्टीच तर नाही मागत आता फक्त होळीसाठी जायचं आहे आम्हाला म्हणून ठीक आहे चला 2 दिवस सुट्टी दिली पण तिसऱ्या दिवशी तर हजर लागतील तुम्ही समजलं ना आता तिथं जाऊन करावं काय पैशाचा कोणी विषय नाही करून राहिला खिशात नाही दमडीन कशी घ्यावं कोंबडी नाही मॅडम म्हणलं काय ते आमचं कसं म्हणणं होतं होळीसाठी आम्हाला काही 5,000 रुपये जर दिले असते तर जरा बरं झालं असतं माय गॉड 7,000 रुपये एका फॅमिलीला अरे बाबा तुम्ही कसे बोलता काही विचार आहे का नाही तुम्हाला पगार वगैरे तुम्हाला काहीच नाही फक्त खाणे पिणे आणि 4 लाख रुपये फेडून देणे असं एका वर्षाचा करार आहे 11 महिन्याचा 11 महिन्यानंतर तुम्हाला सुट्टी आहे जर टिकले काम चांगलं केलं तर आम्ही ठेवू त्यानंतर तुम्हाला 5,000 रुपये महिना देऊ आम्ही खाऊन पिऊ ते सगळं बरोबर आहे मॅडम पण कसं आहे सण म्हटलं सगळे घरचे वाट पाहून राहिले पोट्टेले पिचकारा घेणं हे ते सगळं म्हणजे खर्च आहे ना म्हणून म्हटलं 5,000 किमान समजा एका फॅमिलीला मॅडम खरंच म्हटलं पैशाची आवश्यकता 5,000 द्या एका फॅमिलीला आम्ही कसं काटून देऊ ना मग नंतर आमचा 1 महिना शिल्लक द्यायचं काम करू ठीक आहे असं चालते मग तर 12 महिने काम करावं लागेल मग 5,000 रुपये तुम्हाला मी दिलं समजा ठीक आहे मग काही हरकत नाही 5,000 रुपये सकाळी देईल मी आणि त्यानंतर तुम्ही उद्या जाऊ शकता ओके उद्याची होळी आहे उद्या चालले जा म्हणलं पैसे आमच्याच पैसे द्या म्हणलं यायचे पैसे देऊ नका मग कसं आम्हाला रुपये हातात नाही लागत पैसे आमच्या जोडले म्हणलं घ्या बोमला आता बरोबर द्या बाबा हो त्याच्याच जोड द्या काय म्हणे मग शांताराम भाऊ कसं काय होळीचं नियोजन काय म्हणलं उद्याचं होळी पेटवायचं कसं काय ठरवलं मग आता ते काय शांताराम भाऊ करा बरं तुमच्या बरोबर आता झाबरू आहे बरे वाढते गिरते सल्ला करा बरं उद्या होळीचं नियोजन काय आता लाकडं जमा करा एरड्याचं झाड हे ते तुराट्या पराट्या गौऱ्या इकडून तिकडून जरा फालके मारा बरे काय चोरा नाही तर काही करा पण तिथं आपली होळी पेटली पाहिजे चांगली जंक्शन म्हणजे शेवटी अजून ते लाकडं चोरा आणि गौऱ्या चोरा शेवटी त्याच्यावरच करते का मारती देते का लोक मागायला द्यावर लोकांना देता का म्हणजे इंधन एक लाकूड जर घेतलं ना तर बाया कणकण करते मग देते का गौरे मागणं तू तुला घरचे देतं का मी तर काही बी देतो म्या काही नाही म्हणलं म्या नाही म्हणलं का जाऊ दे ना जरा काय सगळे जरा आलो बघ त्याला काय टाईम लागते चायचं पाहू काही टेन्शन नाही मला तर वाटते आता जमा करा एखादा मार्ग काढा काही लाकडं बाकडं 2-4 एखाद्या ठिकाणी असून चांगले तर नाही तर तोडू मग बरं मी काय म्हणतो भाऊ आता तुमच्या गावातली होळी तर काही मला माहित नाही बरं आज लोक पाहिले नाही मी पण हे आता याच्या घरचं त्याच्या घरचं इंधन चोरल्यापेक्षा गौऱ्या चोरल्यापेक्षा आपण आता त्याला कसं समोरासमोरच मागायचं ना बैलबंडी काढायची गाडी सकाळी त्याच्यात प्रत्येकाच्या घरचं जरा इंधन जमा करायचं लाकडं जमा करायची आणि घेऊन जायचं तिथं जिथं पेटवायचं तिथं देत आहे आमच्या गावातले लोक तुम्हाला माहिती आहे बा आलो बघा भाऊ तुम्हाला माहिती आहे का लोकांना आमच्या गावातले एक गौरी देत नाही
देतात लोक. तुम्ही कसं एखादं चोर सांगता मग ते कसं जीवावर राहत का? तुम्ही उद्या गाडी काढा, मारुतरावची गाडी हे ते, आणि मी येतो सगळं. हो, गावातून आपण जमा करून संध्याकाळी होडी भेटू. प्रत्यक्ष म्हणून मग काय काय चोरा लागतं लाकडं ते गौऱ्या. हे पुरते आपल्याला झुंबर भाऊ. हो, असं करू आपण, गाडी कवळा आता आणि बस भानू आपण सकाळी जमा करू जाय तिकडे. बरं ठीक आहे. बरं भानू, मग आपले दपडी गिपडी असेल ना त्या घरी असतील ते, ते आहे ना उद्या ते होळीचे तिथं वाजवाले. काय रे बा, ढोलं गिरं घेऊन मस्त ढोलं वाजवायचे. हो, आहे ना आपल्या मंडळाचे तिथे ढोल बांधतो मी. ते दपडी बी ना ढोल बी मस्त वाजवायचं. चालते मग, चालते करा मग आता. ओके, टेन्शन नाही. आणि म्हणलं रंगपंचमीचं मग उद्याचं काय कसं पार्टीचं गिटीचं नियोजन? ते आता नंतर ते सांगितले, ते आजच्या आज थोडी सांगता येत असते का. उद्या होळी होऊ दे, होळी झाली संध्याकाळी करू त्याचं नियोजन. कोणाला यावेळेस कोणाला बकरा बनवायचा पाहू आता. हो ठीक आहे. बरं जाऊ द्या मग, चला आता उद्याचं उद्या नाही का, पहिले होळी होऊ देऊ, नंतर धुलीवंदनचं पाहू. जय जय शिव शंकर, काटाना लगे कंकर, ये प्याला तेरे नाम का पिया. त्याला घ्या, उचला घ्या ना. की काय करून राहिले, उली उली काय हे चांगले भारे घ्या ना. लक्ष्मणराव नाही घरी नाही, त्याला घ्या. अजून घ्या ना. कोण नाही घरी, कोण नाही. हो घ्या, अजून पुरी गंजीच खाली करा. माझ भरोशावर होळी करून टाकायची ना. काय याच्यात जमा करून राहिले तुम्ही. आता आम्हाला बोलून काय फायदा आहे का. ते आमचे प्रमुख आहेत. हो, आपले मारुतराव धुटके. डायरेक्ट म्हणा बघ काय ते म्हणे घ्या घ्या घ्या. हे का डुबे अध्यक्ष केलं का. काय आहे म्हणलं मारुतराव, कसं काय पुऱ्याच्या पुरा गंजी खाली करता का म्हणलं. तुराट्या पराट्या गौऱ्या सरस का. स्वतःच्या करता किती आहे म्हणलं. अरे सुरुवात घरापासून केली म्हणलं. माया पहिले कोट्यातलं पहिले बिलकुल इंधन घेतलं तर गाडी पुढे लावली. मग काय दोन भारेला काय किरकिर करून राहिले तुम्ही. त्याला घ्या लवकर लवकर, टाका रे गौऱ्या, द्या टोपलं भर. करणं झालं ना तेवढं बस झालं. दोन भारे बस झाले ना. आता याच्यापेक्षा किती पाहिजे अजून. सर गावातली इंधन जमा करून काय गाव भेटून देता का तू. होळी म्हणजे होळी असते का, महत्व असते त्याला. सर इंधन जात असते का. समजते ना तेवढं आम्हाला. इतके नादान नाही आम्ही. आम्ही काही लय नाही घेऊन राहिलो, समजते ना. चला घ्या रे. तेवढंच राहू द्या कणकण करते असे लोक. कोणते काही करायला गेलं की ए असं आहे ते. जसं काय तुमच्याच घरचं नेऊन राहिलं, आम्ही सगळ्याच जमा करून राहिलो. आपण आता कोणी नसलं की मग चाललं आपल्या भारीच्या भारी घेऊन. आता ऐकलं ना मी, तिथूनच पाहिलं ना. चल द्या, उचला रे, घ्या रे घ्या रे, हळदी करू नका रे. ऐकलं ना मी, झाबरू जरा सांग बा समजू. सगळ्याच्या घरचं सारखं घ्या रे बा. हो फालतू भांडण्याचं काय मग. मी पाहिजे ते काही वांधा नाही. आता हो एवढं घेतलं घेऊ द्या. आता चला लारा टाकून दिलं लवकर. चला पुढे पुढे चला म्हणलं. आता तू आहे म्हणून मी मुकाडा नाव नाही तर मग कशा झमकली नसते का मारती मी. म्हणून म्हणतो मारती तू कधी जरा समजदारी कामं घे. आता पहिल्यासारखं नाही राहिलं ना. आता घ्या आता होळीचा बरोबर असं आनंदात झाली पाहिजे आपली होळी. एवढं पाहता ठीक आहे ना. ते चल द्या, जाऊ द्या. थांबतो आता लक्ष. तुला उद्या कसं रंगवतोस आता. बरोबर ठीक आहे ना. चला घ्या, टाका आपले भारे, निघा आता. तर म्हणलं लक्ष्मण भाऊ येत जा जरासं काही करायला. नाही तर मग आम्हीच आता इंधन जमा करा, सगळे हे करा, बोलणी आहे का. जरासं करू लागलं पाहिजे होळी म्हटल्यावर. कोण मारत्या. तूच कोणते मोठे काम करू राहिला. तुम्ही याचा काम करायला जरा येते का. येत नसतो का आम्ही. कोणतं काम नाही केलं सांग बरं. आणि तूच कोणते काम करू राहिला म्हणलं. उभा राहायचं, चला रे टाका रे, टोपले उचला रे. आणि आता ते आलू पोंगा ते पोट्टे आणून राहिले. तू आपला बादशासारखा ऑर्डर सोडून राहिला. असंच आहे, तुम्ही भांडणार ते. असं म्हटलं बा, सहमतानं सगळेजण असले की चांगली होळी होती, असं म्हणणं होतं आम्ही. तर आता तुम्ही काय काम करता मग. एक काम ऐकता तुम्ही. आम्ही इंधन जमा करतो, गौऱ्या जमा करतो, सगळं करतो. फक्त तुम्ही एरंड्याचं झाड आणता का, त्यात टाका लागतं, लावा लागते ते. आता म्हणजे ते काम द्या माझ्याकडे. नाही लय हुशार म्हणजे तुम्ही आणा मग ते. लक्षण भाऊ कायच्यातच बसत ना तुम्ही. साधं 2 एरंड्याचे झाड आणू शकत नाही तुम्ही. एवढं मारती म्हणून राहिलं तरी. म्हणजे काय म्हणजे मी जाणू नाही नाही ना. एरंड्याचं झाड आणणंच नाही तुमच्याकडून. तेवढे आणू शकत ना तुम्ही. बरोबर ठीक आहे. लागलं मी आणतो. होळीच्या टायमाला बिलकुल 4 वाजता आहे ना 5 वाजता घेऊन या तुम्ही. माझ्याकडे लागलं ते. बरं झालं काम लागलं. बरं ठीक आहे लक्षण भाऊ. तुम्ही तेवढा आणा म्हणजे मग कसं तुमचा बी सहभाग दिसून येते. चला आता आलमोगाजी टाकून द्या. चला निघा पुढे. 4 वाजता आपलं एरंड्याचे झाड घेऊन येतं म्हणला. ठीक आहे चला रे बा. कुठं होते म्हटलं तुम्ही. आता आले की निघाले का. हे सामान वगैरे आणायचं होळीचं. आता म्हणजे पूर्णाच्या पोळ्या करणं आहे ते. बाकीचं काहीच सामान नाही आणलं. आता कधी जाता तुम्ही, कधी आणता. ते दळणाचा डबा पण आणलेला नाही अजून. काय सामान करणे, रात्रीच आणलं सगळं सामान. तू काही आता मापुटीसारखंच लावलं तो बी. लग्न झालं तरी पुसून निरा मला आणायलाच लावलं तर मग. दळण आणलं का, भाजीपाला आणला का, संभार आणला का, हे आणलं का. दिलं ना आणून रात्री. आता अजून काय आणत राहिलं ते सगळं आणलेलं आहे. ते सोळा बाकीचं राहिलं ना सामान. हिरवा सांबार पाहिजे नाही का, भज्यामध्ये टाकायसाठी, कढीमध्ये टाकायसाठी. गाठ्या नाही घेतल्या अजून. रंग लावायला चालले. गाठ्या द्यायचा पत्ता नाही अजून. गाठ्या आणा चांगला अर्धा 1 किलोच्या. आणि त्याच्यानंतर ते कैऱ्या आणा आमरस करायसाठी. आता ते आमरस पण करावं लागते, पूर्णाच्या पोळ्या करावं लागते. ठीक आहे आणतो. अजून काय आता ते नाश्त्याचं काही बनवलं का नाही म्हणलं काही. वडे गिडे काही भजे गिजे काढणं जरासं भूक लागते ना आता. शाराचं पाणी ते पूर्णाच्या पोहे करायला 3 वाजते तुम्हाला. नंतर नाश्ता गिश्त्याचं पहिले सामान घेऊन या, नंतर वडे भजे. हो ते आता मी डाळ गिळ सुकू घातलेली आहे, नंतर करते मी. बरं ठीक आहे दे. आणि थैली दे म्हणलं, येतो घेऊन ते. लवकर ते वडे गिडे काढ जरा 2-2 जरा. आलोच मी. संकेत भाऊजी कुठे ते नाही दिसून राहिले. ते आवाज देतो म्हणलं. ते आता कुठे गेले काय गेले. ते गेले ते सायकल घेऊन. पैशाचे फुलं आणतो म्हणे. जाऊ दे, येते ते आता अर्ध्या घंटे देते ते. दे आता थैली दे पहिले. होली आहे जरा काय म्हणलं मावशी. साखर गाठ्या गाठ्या घ्या म्हणलं. चांगलं गोड आहे एकदम. रंग लावू द्या तरी कोणाला गाठी दिल्याशिवाय. त्याला काय म्हणलं किलो भर 2 किलो पैसा टेन्शन घेऊ नका. आज नगद कल उधार. तुम्ही हुशार आहे पण. हो आज नगद कल उधार. काय फायदा मग. उद्या काय करू म्हणलं. आज दे ना उधार. आज देतं का.
नाही काय बोलायची भाषा आहे ते, तिकडे नगदी फेका लागतील पैसे, काय करता मग काय आता आज खपल्या तर खपल्या, नाही तर मग पडलं अंगावर असं आहे ते. घ्या म्हणलं, देऊ का मग? किती देऊ? अर्धा 1 किलो देऊ का मग? 1 किलो घ्या म्हणलं, 5-7 गाड्या तरी आल्या पाहिजे. बऱ्याच घरी पोहोचावं लागते ना. 1 किलो द्या म्हणलं दादा. 1 किलो काय भाव आहे म्हणलं? भाव सांग ना पहिले. पैशात नका काळजी करू वहिनी, पैसे आहेत ना, मारते असलं काही टेन्शन नाही आम्हाला. घ्या तुम्ही फक्त, काढा देख लेंगे. खरे म्हणलं हुसेन आले का म्हणलं? तू आई बाबा हे आले का म्हणलं? तिथून खादोडीची तू आले, सगळे झाले, पुरा लाटा झाला. बाय बाबा आले, आई आले, हो आपले बबनराव काका हे ते सगळं विषय नाही. आता झाले ते 1:30 वाजता. असं मी म्हणलं काय माहिती येते का नाही यावेळेस. तर बरं दे बाबा म्हणते, अर्धा किलो देऊन द्या आम्हाला. हो यायला 1 किलो दे, आम्हाला अर्धा किलो दे. अरे नाही ना, बहुत झालं ना, 3 झाल्या नाही पूर्ण पोळ्या आहे ना. हे इतकं सोपं आहे रे, पचत नाही. बस झालं हेच तर जबरदस्त रामराव. एक वळणच राहिली. बस होते ना, आता झालं ना, बस होते ना. अरे काय तू का नाही सर म्हणू का? आमचं घर काय आता काय फरक आहे का तुला? बाबा म्हटलं देऊ का अजून तुम्हाला तू वगैरे काय तुला? नाही माया लटको दादा, मला काहीच नको बोलू. याला पाहता शारगीर कडी पाहिजे असेल तर विचार त्याला. त्याला आणत असेल तर आणा. बस आता काही सांग नको. जर असं तर बा एखादी साधी चतकोर पोळी साधी आण, शार आण. हो दुसरं काही सांग नको, गोड आणूच नको आता. बरोबर आणतो ना कडी. घे जरा ते वरपून घे सगळं. पिना जरा मार ना फुरके. शर्माचं काम नाही, आणते मी. अरे बाबा आला बा, चोटा खात नाही. अरे आले का? अरे काशीनाथ भाऊ आले का? शिवलाल भाऊ, अरे बाबा आले का? बरं झालं आले बा. लयच वाट पाहून आम्ही तुमची. आले का? एक फोन नाही केला बे तो? काही येतं काय येतं, काही विचार नाही, पूछ नाही का कसं काय तर. तास कुठे लावला बे? तूच कुठे लावला? एक तर फोन लावला का म्हणलं? हा भले म्हणतो. हो काय आम्ही तरी सकाळी शांतारा भाऊ आम्ही लावला. झालं ते आता फोनचं झालं, पण आता होळीचं कसं काय म्हणलं? काय एरंड गिरंड काय कसं काय लक्ष्मणराव? काही नाही, ते आपल्याकडे आहे ते. हो चला ना, तुम्ही बी या म्हणलं, जरा असं लाकडं बाकडा जमा करू, पटकन होळी पेटवा लागते 6 वाजता. हो तेच म्हणलं, चला लवकर तुम्ही आता 1:30 वाजता आले. काय करता लय पाहा लागते ना आम्हाला, एकच काम आहे का आमच्या मग. तेच तर आता कसं सुट्टी काढली आलो. चला आता पाहू आता काय होते 6 वाजता. उद्या बोधू मग तिथं. ओके. होलिका पूजन करून घ्या लवकर, होलिका दहन करण्यात येणार आहे. चला मोठे भाऊ, चला बरं लवकर. तिथं वळाच्या झाडाच्या अलीकडे तिथं पेटवणं सुरू आहे. जा लवकर, झालं सगळं. हो चाललो ना मी आता. हे पहा आता चाकोल्या पोरायला करून दिल्या बरोबर ते त्याच्या हारा. चला म्हणलं बुवा. हो चाललो आम्ही तिकडेच आता. बाय येते निवद घेऊन. देतो तिकडे एक चक्कर मारून ये सगळीकडे. ते राहिले चाकोल्या यायचे रे. चला घ्या मोठी चाकोल्या द्या लवकर तिथं. येतच तर माल आले का? कोण करून राहिला आजकाल? जा तिथं. जा मला मोठं, जा तुम्ही. आलोच मी. त्या सुरू करून द्या म्हणलं. जे आहेत ते बाया पटपट निवड हे ते काय पूजापाती करून घ्या लवकर. बाकीचे येऊनच राहिले बाय. घ्या बरोबर. चला पटपट. आमची 40 नाही ठेवू. घ्या ते आपलं हे ठेवून द्या. गाट्या गिट्या ठेवा, ते निवद ठेवा. काय चालू द्या पटपट. तर चला, आज आहे होळी पौर्णिमा. आज आम्ही जमा केले तिरस्काराचे लाकडं, मत्सराच्या गौऱ्या, हेव्या दाव्याचं गवत, आणि तुम्ही करता का थोडी मदत. आज जमवायचे आहेत सारे रंग एकत्र. भगवा, निळा, हिरवा, लाल, पांढरा, काळा इत्यादी झाकायचे त्याच रंगात. जात, धर्म, कर्म आणि बरंच काही. तर चला, नकारात्मक विचाराचे दहन करूया आणि आनंदाने होळी साजरी करूया. होळी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. चला घ्या लक्षण भाऊ, द्या पेटून. चला या. बुरा मानो होली है. चला होळीच्या सर्वांना खूप खूप एकदा पुन्हा शुभेच्छा. चला उद्या भेटू 5 वाजता धुलिवंदन एपिसोड घेऊन. चला आता ठीक आहे, भेटू उद्या 5 वाजता.